नमस्कार, चवींच्या पाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. सर्व भाज्या कट करून घेतल्या. चांगल्या भाज्या कट केल्यानंतर कुकरमध्ये तेल घेऊन मी अख्खा गरम मसाला टाकला. गरम मसाला टाकल्यानंतर मी उभा कट केलेला कांदा टाकून छान परतून घेतला. कांदा परतल्यानंतर मी त्यात लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं ते टाकलं. ते देखील मी चांगलं परतून घेतलं. आलं लसूण परतल्यानंतर त्यात मी वाटाणा टाकून घेतला. फरसबी टाकली. तोंडली टाकली. गाजर टाकून घेतलं. फ्लावर टाकून घेतला. ते मी छान मिक्स करून घेतलं. 5 मिनटं मी त्याला पण छान परतून घेतलं. सर्व भाज्या मी मिक्स करून परतून घेतल्या 5 मिनटं. त्यानंतर मी 15 मिनटासाठी तांदूळ भिजत टाकला होता, तो त्यात टाकून घेतला. तो देखील मी छान परतून घेतला त्या भाज्यांमध्ये. तांदूळ छान मिक्स करून परतून झाल्यानंतर मी अंदाजे त्यात पाणी टाकून घेतले. पाणी टाकल्यानंतर मी त्यात चवीनुसार मीठ टाकून घेतले. वरतून कोथिंबीर, शिमला मिर्च टाकून कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेतल्या. पुलाव आपला रेडी झाला.